नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप. कपडा व्यावसायिकांनी कोपरीमध्ये पसरले हातपाय आणि लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणी शिल्पा शेट्टी ठाणे सत्र न्यायालयात हजर. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्फत मांडले जाणारे प्रस्ताव बिल्डर आणि ठेकेदारांच्या हिताचे असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पालिकेमध्ये हुकुमशाही पद्धतीने भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केलाय. घोडबंदर येथील भाईंदरपाडा परिसरातील तब्बल 35,000 चौरस मीटर क्षेत्रफळाचे भले मोठे मैदान एका बिल्डरला अंदण देण्यासाठी प्रशासनाचा आटापिटा सुरू असून शहरात रस्ता रुंदीकरणासाठी वाटप केल्या जाणाऱ्या कन्स्ट्रक्शन TDR वाटपातही मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केलाय. पालिकेच्या आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत 300 पेक्षा अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले. यापैकी काही प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत. घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरातील एका मैदानाचा भूखंड बिल्डरला भाड्यानं देण्याचा प्रस्ताव आयुक्त जयस्वाल यांनी सभेमध्ये मांडला. सुशोभीकरण आणि देखभालीसाठी हे मैदान संबंधित बिल्डरला दिलं जाणार असून या प्रस्तावास विरोध करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट निशाणा साधलाय. शहरातील कोपरी भागात बेकायदा खासगी प्रवासी वाहतूक विरोधात स्थानिकांनी संघर्ष करून ती पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे येथील रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली. आता या रस्त्यांवर जुना कपडा व्यावसायिकांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या बाजारांना पुन्हा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येते. सिद्धार्थनगर ते हमीज कॉर्नर या परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी बसेसमुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यातच ठाणे स्टेशनवरून सुटणाऱ्या बोरोली, दहिसर, मुलुंड इत्यादी ठिकाणी TMT, NNMT आणि बेस्ट प्रशासनाच्या बसेस धावत असल्यानं सकाळ संध्याकाळच्या वेळेला मोठी कोंडी होत होती. तसंच खासगी बस चालकांची बेशिस्त वाहनं चालवल्यामुळे इथे अनेक अपघातही होत होते. मध्यंतरी झालेल्या एका रोड अपघातावरून स्थानिकांनी आंदोलन पुकारून इथून बेशिस्त धावणारी खासगी बस वाहतूक बंद केल्यानं सिद्धार्थनगर ते हमीज कॉर्नर या परिसरानं वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेतलाय. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांमध्ये आनंद पसरलाय. मात्र सिद्धार्थनगर येथील बबनराव शिंदे सभागृह इथे जुना कपडा मार्केट भरत होतं. कालांतराने या मार्केटमधील व्यापाऱ्यांची संख्या वाढू लागल्यानं या व्यापाऱ्यांनी आता हमीज कॉर्नरच्या रस्त्याच्या कडेपर्यंत हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या वेळेस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यास अपघात देखील होण्याची भीती यावेळी वर्तवण्यात येते. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. मागील 10 दिवसांपासून ठाणे महापालिकेने स्टेशन परिसरासह जांभळे नाका, घोडबंदर भागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली.
तिच्या विरोधात नाराजीचा सूर एकीकडे उमटत असताना दुसरीकडे आयुक्तांच्या कारवाईचे काही दक्ष ठाणेकरांसह सामाजिक संस्थांनी स्वागत केलंय. तशी पत्र पालिका आयुक्तांच्या मेलवर धडकत आहेतच, शिवाय लेखी पत्रही आयुक्तांच्या दालनात येऊ लागली आहेत. फेरीवाल्यांसह स्टेशन परिसरातील रिक्षा चालक, रस्त्यावर बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जातोय. सलग 10 दिवस ही कारवाई सुरू असून आता खऱ्या अर्थानं स्टेशन परिसरानं मोकळा श्वास घेतलाय. रिक्षा चालकांना देखील शिस्त लागली असून जे रिक्षा चालक एखाद्या प्रवाशावर एकत्रित हल्लाबोल करत होते तेच रिक्षा चालक आज काहीसे प्रामाणिक झाल्याचं दिसतंय. या भागात कारवाई करतानाच हिरानंदानी मेडोज, लोकपुरम, कापूरबावडी, मानपाडा, हायपर सिटी मॉल, कासार वडवली, मुंब्रा इत्यादी भागातही कारवाईचा बडगा उभारला गेलाय. परंतु या कारवाई दरम्यान आयुक्तांनी कायदा हातात घेतल्यानं त्यांच्या विरोधात एक मतप्रवाह तयार झाला असून अनेकांनी तर त्यांच्याकडून झालेल्या मारहाणीचं चित्रण आणि छायाचित्र पोलीस आयुक्तांना देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच सोशल मीडियावर देखील आयुक्तांच्या या दबंगगिरीचा विरोध करण्यात आलाय. त्यामुळे सुरुवातीला कारवाईमध्ये आक्रमक असलेले आयुक्त संजय जयस्वाल यांनी मागील काही दिवसांपासून मवाळ भूमिका स्वीकारली आहे. सोशल मीडिया आणि नागरिकांनी थेट आयुक्तांच्या या दबंगगिरीचा निषेध केल्यानं आयुक्तांनीच थेट नागरिकांचा चालता फिरता जनता दरबार घेऊन कानोसा करण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी त्यांच्या या कारवाईचं स्वागतच केलंय. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी अडचणीत आली आहे. शिल्पासह तिचा पती राज कुंद्रा आणि त्याच्या 3 साथीदारांच्या विरोधात या प्रकरणी भिवंडी कोनगाव येथील व्यापाऱ्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. यापूर्वी राज कुंद्रा यांनी पोलीस ठाण्यातून अंतरिम जामीन मिळवला होता. शुक्रवारी या प्रकरणी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि त्याचे साथीदार ठाणे सत्र न्यायालयात हजर झाले. फसवणूक प्रकरणातील आरोपांसंदर्भात ठाणे न्यायालयात काल सुनावणी झाली. सत्र न्यायालयात या प्रकरणाचा निकाल देण्यात येणार असल्याचं शिल्पाच्या वकिलांनी सांगितलं. बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या माध्यमातून विविध कंपन्यांचे प्रोडक्ट्स विक्रीचा ऑनलाईन शॉपिंगचा व्यवसाय उद्योगपती राज कुंद्रा यांनी पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावानं सुरू केला होता. व्यवसायात नफा व्हावा यासाठी रवी मोहनलाल भालेरिया या व्यापाऱ्यानं बेस्ट डील टीव्ही कंपनी मार्फत 5 कोटी रुपयांच्या बेडशीट्सची ऑर्डर घेतली होती. या व्यवहारात 23 लाख रुपयांची फसवणूक झाली असा आरोप भालेरिया यांनी केलाय. या प्रकरणी शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप. कपडा व्यावसायिकांनी कोपरीमध्ये पसरले हातपाय आणि लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणी शिल्पा शेट्टी ठाणे सत्र न्यायालयात हजर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.